असणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. पहिल्या याच्यात काय 764, 894, 912 आणि 236. याच्यातल्या सगळ्यात अगोदर आपण नाही का तर्क लावायचे. काय करायचं आहे सगळ्यांना काय सगळ्या समसंख्या आहेत. ओके, सगळ्यात अगोदर आपण यांना काय करूया बघा, भागून बघूया. आपली 4 ची कसोटी. ठीक आहे, 4 ने नाही का हे करायचं आहे. 4 ने जर आपण भागितलं समजा 764, 4 एक 4 किती उरले? 3 3 उरल्याच्या नंतर खाली 36 आले. 4 8 32, 4 9 36 36. ठीक आहे, वरचा 4 खाली आला. 4 एक 4, वजाबाकी केली 0. म्हणजे पूर्ण भाग 4 ने गेला की नाही. दुसरं 894 घ्या. 894 ला जर 4 ने भागितलं आपण, 4 दोन्ही 8, किती उरले? 0. इथं 9, 4 दोन्ही 8, किती उरले? 1 14, 4 1 4 दोन्ही 4 3 12. 12 झाल्यावर किती उरले खाली? 2 उरले. किती उरले? 2. त्यानंतर 912, 912 ला 4 ने भागितलं, 4 दोन्ही 8, किती उरले? 1 11, 4 दोन्ही 8, किती उरले? 3, वरचे 2, 4 8 32, आखरी 0 0. इथं 0 उरला, इथं 0 उरला. आता 236 ला 4 ने भागा. 4 दोन्ही 8, 4 25, 4 25 किती राहिले? 3 36, 4 8 4 9 0 0. भागाकार इथं पूर्ण निशाण 0, इथं 0 आणि इथं 0. कुठं आला नाही 0? इथं. तर काय आहे? 894 ला 4 ने भाग जात नाही. ओके. त्यानंतरचा प्रश्न 2 नंबरचा प्रश्न घ्या. आता 2 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण जे बघायला लागलो ते 695, 337, 1018, 1252. ठीक आहे, तर याच्यात काय तर्क लावता येते आपल्याला? तर थोडंसं वेगळं ट्रिक्स आहे याच्यात. ठीक आहे, आपल्याला आता ते लॉजिक खूप वेगळं वाटतं, पण याच्यात 3 3 हे 2 अंक सारखे दिसतात. याच्यात 1 आणि 1 हे 2 अंक सारखे दिसतात. याच्यात 2 2 हे सारखे अंक दिसतात. असला अंक याच्यात कुठं सापडतच नाही. लॉजिक हटके आहे की नाही? सारखे असणारे अंक सापडतात त्याच्यात. वेगळं वाटतं ना थोडं, तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा. काय येतं याचं? आपण लॉजिक आता याचं थोडंसं बघूया. काय 2 3 3 झाल्यावर 4, 6 7 7 झाल्यावर 8. असं 4 इथं 5 या पाहिजे होतं, पुढचा अंक इथं तसा आला नाही. आणि पुढे 5 6 6 झाल्यावर 7. म्हणजे कोणतं वेगळं आहे? हे. पण याची एक वेगळी पण ट्रिक्स आहे. ठीक आहे, हे तर आपण आपला तर्क लावला. पण बघा की मी जेव्हा या 2 ची बेरीज करतो, 2 अधिक 4 म्हणजे काय झाले? 6. 6 ला 3 ने भागितलं, या 3 ने भागितलं, 3 दोन्ही 2 आले. त्यानंतर बघा या 2 ची बेरीज केली, 6 अधिक 8 किती झाले रे? 14. आणि या 14 ला इकडल्या 7 ने भागितलं, 7 दोन्ही 14. त्याच्यानंतर 4 आणि 8, 4 अधिक 8 किती झाले रे? 12. 12 ला 2 ने भागितले, बे सखम 12. ठीक आहे, आणि इकडे 5 अधिक 7, 5 अधिक 7 किती झाले रे? 12. त्याला 6 ने भागितलं, साइन दोन्ही 12. थोडंसं निरीक्षण करा. इथं भागाकार 2 आला, इथं भागाकार 2 आला, इथं भागाकार 2 आला, इथं नाही आला. म्हणजे हे वेगळं दोन्ही पद्धतीने कुठलाही लॉजिक तुम्ही ठरवा. येतंय लक्षात? त्यानंतर 382, 264, 443 आणि 831. काय लॉजिक लागतं इथं? बघा काय होतं, 3 दोन्ही 6. ठीक आहे, याचं आपण काय करूया? मल्टिप्लिकेशन करू. इकडे लक्ष द्या. 3 गुणिला 8, 8 गुणिला 2, 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48.
किती 48. 2 गुणिला 6 गुणिला 4 यांचं मल्टिप्लिकेशन सगळ्या अंकांचं. 6 दोन्ही 12 12 चूक 48. ठीक. इथं 4 ने 4 ला गुणायचं. 4 गुणिला 4 गुणिला 3 4 चूक 16 16 त्रिक 48. इथं 8 गुणिला 3 गुणिला 1 8 त्रिक 24 24 एक 24. म्हणजे काय वेगळं आलं हे 48 इथं 48 इथं 48 इथं 48 इथं 24 आले म्हणजे हे वेगळं आहे. कळतंय? ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये 16 92 72 आणि 98 काय लॉजिक लागतं तर थोडंसं हटके लॉजिक इथे पण आहे. जेव्हा तुम्ही याचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करता बेरीज किंवा वजाबाकी तर इथे बघा हे 16 जे आहे तर मी याच्यातल्या डिजिटची अंकांची बेरीज करत आहे. 1 अधिक 6 बरोबर 7 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 अधिक 2 9 अधिक 2 म्हणजे काय झालं 11 झाले. 7 अधिक 2 किती झाले 9 झाले. आणि 9 अधिक 8 किती झाले 9 अधिक 8 किती झाले 17 17. ठीक आहे. थोडंसं निरीक्षण करा की 7 जो येतो मी सांगितलं होतं मूळ संख्या म्हणजे फक्त 1च्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात. म्हणजे दोनच लेकरं असणारी मम्मी म्हणजे मूळ संख्या. दोनच लेकरं असणारी कारण दोनच पाड्यात येते. एक लेकरवाली पण चालत नाही. किती पाहिजे 2. इथं 11 1च्या आणि 11च्याच पाड्यात येते. दुसऱ्या पाड्यात येते का पण 9 हे आहे 1च्या पण पाड्यात 3च्या पण पाड्यात आणि 9च्या पण पाड्यात. मम्मी ज्यादा बच्चों वाली हो गई. संयुक्त संख्या ही कोणती संख्या आहे कोणती संयुक्त संख्या. ही 17 जे आहे ती 1च्या 17च्याच पाड्यात येते. म्हणजे फक्त याचं ऍडिशन जे आलं ते एकच संयुक्त संख्या आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या आणि मूळ संख्या म्हणून 72 वेगळा. कळतंय?